रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत बोट नेक ब्लाउज डिझाइन। तर संपूर्ण मी बघते, जर का व्हिडिओ जास्त मोठा होत असेल तर मग मी तुम्हाला ह्या ब्लाउजचे 2 पार्ट मध्ये व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर मी तुम्हाला जी ब्लाउज दाखवणार आहे त्या ब्लाउजवरची साडी बघा, अशा पद्धतीने साडी आहे आपली। खूप सुंदर अशी साडी आहे। त्याला कॉफी कलरची जी आहे ती पाइपिंग सारखी छोटीशी अशी पट्टी आहे खाली, आणि त्यानंतर साडीवरचं हे ब्लाउज आहे। जी पाइपिंग साडीला आहे त्या साडीवरच आपले हे ब्लाउज मॅचिंग आलेलं आहे। तर आपण आता ह्याच ब्लाउजला मागे आपण बोट नेक घेणार आहेत आणि पुढे डीप नेक असे आपल्याकडे असणार आहे। तर इथं मी ब्लाउजचं जे आहे ते बॅक पार्टची कटिंग करून तुम्हाला दाखवते। माप मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलेच आहेत। जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ह्या ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। आजच्या ह्या व्हिडिओत मी फक्त आणि फक्त तुम्हाला बॅक नेकची डिझाइन दाखवणार आहे। ठीक आहे, बोट नेक मध्ये आपण डिझाइन बनवणार कॅनव्हास किंवा लेसचा वापर न करता, विदाउट कॅनव्हास आणि लेसची आपण एकदम सुंदर अशी डिझाइन बनवून घेणार आहेत। तर पूर्ण व्हिडिओ बघा, कारण खूपच एकदम छान अशी डिझाइन मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे। बोटनेकच्या गळ्याची उंची तुम्ही डायरेक्ट वरून मोजू शकता, जसं की मी इथं मोजून घेतलेले आहे। जर कस्टमरच्या 10चा 11चा 12चा असा जेवढा काही गळा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही गळ्याचं इथं काटकोन तयार करून घ्या, आणि मग त्यानंतर त्यातून छानपैकी आकार असा देऊन घ्यायचा। तर आता आपण एकदम मस्त गळा जो होता तो मी आतील गळ्याचा आकार कट केलेला आहे। वरचा बोटनेक मी कट केलेला नाही अजून, लक्ष असू द्या। फक्त आतमध्ये जो आपण गोल कट केला त्यालाच आपण आता टिप टाकून घेतोय। ब्लाउज पीसचा सीधा कापड आहे, शिद्यावरून आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे, आणि मग त्यावरून आता आपण संपूर्ण राऊंड शेप वरती टिप टाकून घेतोय। आता आपल्याला मध्ये जो वेस्टेज कापड आहे तो आपल्याला कट करायचा आहे, संपूर्ण गोलवर टिप टाकून घ्यायची। हे जे ब्लाउज आहे ते एकदम मस्त अल्टरच्या फिनिशिंगचे मी तुम्हाला दाखवणार आहे। विशेष म्हणजे ह्या ब्लाउज मध्ये आपण लेस किंवा कॅनव्हास कुठंच वापरमध्ये घेतलेलं नाहीये। तर सर्वसाधारण मैत्रिणी देखील ही डिझाइन बनवू शकतील आणि एकदम आकर्षक दिसेल। असं नाही की आपण लेस लावतो तेव्हाच आपल्या डिझाइन छान बनतात, तर बिना लेसच्या देखील खूप सुंदर अशा डिझाइन आपण बनवू शकतो। आणि असं भरपूर कंटेंट तुम्हाला आपल्या चॅनलवरती अवेलेबल मिळणार आहे, की जिथं मी कुठल्याच लेसचा वापर केलेला नाही किंवा कॅनव्हास देखील मी लावलेला नाहीये, तरी देखील गळे खूप सुंदर असे डिझाईन्स मी तुमच्यासोबत ते शेअर केलेले आहेत। की कस्टमरच्या चॉईसनुसार आपण लेस वगैरे लावून घेऊ शकतो। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता, पण खूप सुंदर लुक आपल्या ह्या डिझाईनला इथं मिळणार आहे। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण डिझाइन खूप सुंदर आपण तयार करतोय। तर बघा, आता आपण संपूर्ण गोलवरती दाबटीप टाकून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या अस्तरचा खाली जो काही एक्स्ट्राचा कापड आहे तो आपण कट केला, आणि अस्तर तसंच मेन कापड दोघांचं मी सेंटर काढलेलं आहे। आता आपण जशी की क्रॉसपट्टी लावून घेतो तसंच आपण अल्टर करत इथं टिप टाकून घेणार। म्हणजेच काय होणार आहे, आपल्याला इथं पाठीला जी पट्टी लावतो आपण कमरपट्टी, ती लावण्याची गरज नाहीये। एकदम अल्टरचे फिनिशिंग आपण इथं करून घेणार आहेत। ठीक आहे, आता संपूर्ण आपल्याला बॅक पार्ट जे आहे ते बाहेर काढायचं आहे, आणि व्यवस्थित छान अशी आपल्याला खाली एक दाबटीप द्यायची आहे। दाबटीप दिल्यानंतर आपण संपूर्ण जे अस्तर आहे ते मेन कापडला अटॅच करणार, आणि एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो आपण कट करून घेणार आहेत। ठीक आहे, आता आपलं हे बॅक पार्ट आपण व्यवस्थित तयार केलं। त्यानंतर आता वरचा बोटनेक आपला राहिलेला आहे तो मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतला, आणि इथं आता आपण गळ्याला पट्टी लावणार। तर बोटनेक वरती मी पट्टी लावायला क्रॉसमध्ये कापड कट केलेला आहे। क्रॉसमध्ये कापडची कटिंग केली, त्याला एका बाजूला पाव इंच आपण फोल्ड केलं, आणि संपूर्ण आता गोल आकारावरती आपण ही क्रॉस पट्टी लावून घेणार आहेत।
गळ्याला पट्टी लावत असताना जर का तुम्ही क्रॉसमध्ये पट्टी कट करणार तर ती एकदम सुंदर अशी फिनिशिंग मध्ये लावली जाते। ठीक आहे, बाकी तुम्ही हवं तर ह्या क्रॉस पट्टी कटिंग केलेली असते त्याची पायपिंग देखील तुम्ही काढू शकता, पण मी पूर्णपणे पट्टी आतमध्ये फोल्ड केलेली आहे म्हणून मी डबल टिप टाकून घेतल्या। ठीक आहे, आता आपलं हे बॅकनेक एवढं इथपर्यंत ओके आहे, पण यावर आपण शो बनवणार आहेत। तर तो शो कसा तयार करायचा, साडी आपली एकदम ट्रान्सपरंट आहे, तुम्ही बघू शकता साडीतला मी हा छोटासा कापड काढलेला आहे बाय 6.5 म्हणजे 6 इंच असा रुंदीचा एक आयत आकार अस्तर घेतलेला आहे आणि आपण साडीचा कापड जो आहे तो डबल करत त्यावर आपण आता अस्तर ठेवून घेणार आहेत। 4x6 रुंदीचं तुम्ही हे जे कापड आहे ते व्यवस्थित म्हणजे मी तेवढंच कट केलेलं आहे त्याला अस्तरवरती आपण संपूर्ण चारही बाजूला टिप टाकून घेतलेले आहे। एक्स्ट्राचे पार्ट कट करत आपण कॉर्नरला देखील कट लावलेले आहेत। आता ह्या बाजूला बघा फक्त एकच कापड हातात यायला हवा अशा पद्धतीने मी एकच कापड घेतला आणि त्याला छोटासा कट लावला। तो कट लावलेला आहे त्यामधून आता आपण हे पार्ट पलटवून घेतलेला आहे। आता म्हणजे याच्यामुळे काय झालेलं आहे की आतमध्ये आपला अस्तर सेट झालेला आहे बरोबर आणि दोन्ही बाजूने आपला साडीचा जो कापड आहे तो कव्हर झालेला आहे। बघू शकता एकदम सुंदर लुक आपल्या ह्या आपण जो बो तयार करतोय त्याला इथं मिळालेला आहे। मी इथं फक्त तात्पुरती टिप टाकलेली आहे, पुढे आपण त्याला वेगळा करणार आहेत अजून। आता ही जी काही उरलेला साडीचा कापड आहे हा तो आपण असं एवढा कट करणार। अंदाज बघायचा ब्लाउजची लेंथ केवढी आहे त्यामधून आपण 2-3 इंच कमी याची रुंदी डबल मध्ये घेऊ शकतो। आता मी अंदाजानेच कटिंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस मध्ये टिप टाकत उलट बाजूने आपण टिप टाकून घेतोय। आता इथं बघा मी सुई थांबवली आणि दाब वरती करत आपण थोडासा गॅप मध्ये राहू दिलेला आहे कपड्यामध्ये, शिलाई न घेता मी डायरेक्ट धागा असा राहू दिलेला आहे म्हणजे बरोबर मध्ये सेंटर मध्ये मी ओपन राहू दिलेला आहे। त्या ओपन मधूनच आता आपण हे पार्ट पलटवून घेतोय, बघू शकता। ओके, आता पलटवून झाले आपले दोन्ही पार्ट। यावर आपण इस्त्री करून घेतलेली आहे। इस्त्री केल्यानंतर आपल्याला आता हा जो काही बो तयार केलाय आपण तो इथं अशा पद्धतीने अटॅच करायचा आहे, पण तो नेमका कसा लावायचा तर त्याआधी आपल्याला ह्या जे शो पट्ट्या आहेत ते आपल्याला सर्वात आधी इथं स्टिच करायचे आहेत आणि ते आपण हात शिलाईच्या सुईने करणार आहेत। सुईमध्ये धागा ओढून घ्यायचा आहे। आता जो बो तयार केला होता आपण त्याला देखील आपण पट्टी लावून घेणार आहेत। तर ह्या पट्टीला एकदम छान असं फोल्ड करायचं आणि सुई धाग्याच्या मदतीने बो आपल्याला याच्यावरती असं सेट करायचं आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे